शिक्षक साहित्य संमेलनात होणार संविधानावर जागर। महाराष्ट्र प्रदेश शिक्षक प्रतिनिधी सभेचे 9वे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान लातूरात होणार। महाराष्ट्र प्रदेश शिक्षक प्रतिनिधी सभेच्या वतीने 9वे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान लातूर येथील ॲडव्होकेट मनोहरराव गोमारे साहित्य नगरी दयानंद सभागृह बार्शी रोड लातूर येथे आयोजित करण्यात आले आहे। या संमेलनामध्ये संविधान व आपली जबाबदारी यावर वैचारिक जागर होणार असून प्राध्यापक विठ्ठल कांगणे यांचे व्याख्यान होणार आहे। याशिवाय 3 दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। त्यामध्ये कवी संमेलन, गझल मुशायरा, परिसंवाद, लोकनेते विलासराव देशमुख ज्ञानरत्न पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार आदी पुरस्कारांचे वितरण आणि कालिदास माने गौरव ग्रंथाचे प्रकाशन आदींचा समावेश आहे, अशी माहिती संमेलनाचे संयोजक महाराष्ट्र प्रदेश शिक्षक प्रतिनिधी सभेचे प्रदेशाध्यक्ष कालिदास माने यांनी आज 28 जानेवारी रोजी लातूर येथील रसिक हॉटेल येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली। यावेळी स्वागत समितीचे प्राध्यापक यूडी गायकवाड, बसवंतप्पा उगाळे, अशोक देडे, डीजी गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती। आणि महाराष्ट्र प्रदेश शिक्षक प्रतिनिधी सभेच्या वतीनं 3 दिवसीय 9वे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन ॲडव्होकेट मनोहरराव गोमारे साहित्य नगरी दयानंद सभागृह लातूर येथे संपन्न होत आहे। या साहित्य संमेलनाचं उद्घाटन आपल्या लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री, ग्रामविकास मंत्री आदरणीय महाजन साहेब यांच्या हस्ते आणि स्वागताध्यक्ष म्हणून माननीय संजयजी बनसोडे साहेब, क्रीडा व युवक मंत्री यांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ संपन्न होतोय। या निमित्ताने 3 दिवस ग्रंथदिंडी, ग्रंथ प्रदर्शन, उद्घाटन, परिसंवादाचे विषय, शिक्षण काल आज उद्या, संविधान आपली जबाबदारी, महिला शिक्षण सबलीकरण, कवी संमेलन, गझल कवी संमेलन अशा 3 दिवसामध्ये भरगच्च कार्यक्रमाचं या निमित्ताने आयोजन केलेलं आहे। या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष ऋषिकेश कांबळे म्हणून या ठिकाणी त्यांनी साहित्य संमेलनाचं साहित्य संमेलनाध्यक्षपद स्वीकारलेलं आहे। याचा समारोप 1 फेब्रुवारी दिवशी माननीय नामदार दीपकजी केसरकर साहेब आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत माननीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी राज्यातील माननीय विलासरावजी देशमुख ज्ञानरत्न पुरस्कार या शाळांना देणार आहोत। त्याचबरोबर माननीय विलासरावजी देशमुख जीवनगौरव पुरस्कार या जिल्ह्यातील सुपुत्रांना आपण देतो आहोत। अशा पद्धतीचा एक अतिशय सुंदर आणि एक चांगला संदेश देणारा हा साहित्य संमेलनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। आपण या साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र शासनाने 1 दिवसाची 1 फेब्रुवारीची ऑन ड्युटी दिलेली आहे। जे शिक्षक, कवी, साहित्यिक आहेत अशांना या व्यासपीठाचा व्यासपीठ उपलब्ध व्हावं म्हणून महाराष्ट्र शासनाने ही 1 दिवसाची कर्तव्य कालावधी दिलेली आहे। आणि म्हणून या निमित्ताने मी सगळ्या माननीय लातूरकरांना, या राज्यातील शिक्षकांना, कवींना आणि साहित्यिकांना आग्रहाची विनंती करेन की या निमित्ताने ही एक चांगली मेजवानी आहे, एक चांगलं व्यासपीठ आहे, तर या निमित्ताने या शिक्षक साहित्य संमेलनामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती आमच्या संयोजन समितीच्या वतीनं करतो आहोत।